कल्पना करा की तुमचा कम्प्युटर एक सुपर स्मार्ट रोबो आहे. आता या रोबोला गोष्टी अचूकतेने करण्यासाठी सूचना द्याव्या लागतील, बरोबर आहे? या सूचनांनाच आपण सॉफ्टवेअर असे म्हणतो. हे जणू सूचनांचे पुस्तक आहे जे रोबोला कोणत्या स्टेप्स पाळाव्या हे सांगते. तर जेव्हा तुम्हाला तुमच्या कम्प्युटरवर डॉक्युमेंट लिहायचे असते, गेम खेळायचे असते किंवा इंटरनेट ब्राउज करायचे असते, तेव्हा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर वापरता. सोप्या भाषेत सॉफ्टवेअर म्हणजे सूचना किंवा प्रोग्राम्सचा संच जे कम्प्युटरला काय करावे ते सांगतात. हा कम्प्युटर सिस्टीमचा आभासी किंवा न दिसणारा पाथ आहे ज्याला तुम्ही शारीरिकरित्या स्पर्श करू शकत नाही. सॉफ्टवेअरमध्ये वर्ड प्रोसेसर्स व गेम यासारखे ॲप्लिकेशन्स, गेम्स तसेच कम्प्युटर हार्डवेअर मॅनेज करून इतर सॉफ्टवेअर चालवणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टीमचा समावेश असतो. आता मी तुम्हाला सॉफ्टवेअर विषयी एक प्रश्न विचारणार आहे. प्रश्न आहे, हे एंड युजर सॉफ्टवेअर म्हणून वर्णन करता येईल असा सॉफ्टवेअरचा प्रकार आहे. आणि ऑप्शन्स आहेत डॉस, सिस्टीम सॉफ्टवेअर, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, ऑपरेशन सॉफ्टवेअर. या प्रश्नात सॉफ्टवेअरचे वेगवेगळे प्रकार, विशेषतः सॉफ्टवेअरच्या वर्गीकरणातील एंड युजर सॉफ्टवेअर बद्दल विचारलेले आहे. तर आता एका पाठोपाठ एक ऑप्शन समजून घेऊ आणि बरोबर उत्तर शोधू. डॉस म्हणजे डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम, जी डिस्क स्टोरेज मॅनेज करणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टीमचा प्रकार आहे आणि यामुळे इतर सॉफ्टवेअर प्रोग्राम्सची सोप्या पद्धतीने अंमलबजावणी करता येते. डॉस पर्सनल कम्प्युटरच्या सुरुवातीच्या दिवसात लोकप्रिय होता आणि तिने युजर्सना सिस्टीमशी संवाद साधता येण्यासाठी कमांड लाईन इंटरफेस पुरवला. सिस्टीम सॉफ्टवेअर ही सॉफ्टवेअरची अशी कॅटेगरी आहे ज्यात ऑपरेटिंग सिस्टीम आणि युटिलिटी प्रोग्राम्स समाविष्ट असतात. ही कम्प्युटर हार्डवेअर मॅनेज आणि कंट्रोल करते आणि इतर सॉफ्टवेअर चालवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म देते. सिस्टीम सॉफ्टवेअरच्या उदाहरणांमध्ये यासारख्या ऑपरेटिंग सिस्टीमचा समावेश होतो: विंडोज, मॅक ओएस आणि लिनक्स. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर हे एक अशा प्रकारचे सॉफ्टवेअर आहे जे एंड युजरसाठी विशिष्ट काम करण्यासाठी बनवलेले आहे. सिस्टीम सॉफ्टवेअर जे कम्प्युटर हार्डवेअर मॅनेज करते त्याच्या अगदी उलट ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर युजर्सना वेगवेगळी कामे पूर्ण करण्यास मदत करते. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरच्या उदाहरणांमध्ये वर्ड प्रोसेसर्स, वेब ब्राउझर्स आणि ग्राफिक डिझाईन प्रोग्राम्सचा समावेश होतो. ऑपरेशन सॉफ्टवेअर हा शब्द सॉफ्टवेअर क्लासिफिकेशनच्या संदर्भात स्टँडर्ड शब्द नाही, त्यामुळे हा ऑप्शन योग्य असू शकत नाही. त्यामुळे योग्य उत्तर आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर हे एंड युजरसाठी बनवलेले आहे आणि कम्प्युटरवर काही विशिष्ट कामं करणे यामुळे शक्य होते. या प्रकारचे सॉफ्टवेअर सिस्टीम सॉफ्टवेअरपेक्षा वेगळे आहे, जे कम्प्युटरचे हार्डवेअर व डॉस सारखी विशिष्ट प्रकारची ऑपरेटिंग सिस्टीम मॅनेज करते. मित्रांनो, तुम्हाला MSCITच्या पुस्तकात ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर विषयाबद्दल सविस्तर शिकल्याचे आठवते का? मला आशा आहे की या प्रश्नामुळे तुम्हाला हा विषय अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. आपण असेच काही प्रश्न पुढील सेशनमध्ये सोडवूया.